काय हाऊ इज वन नॉर्मल H2SO4 सोल्युशन इज प्रिपेअर्ड फ्रॉम 10 DMQ ऑफ 1.5 मोलार H2SO4 सोल्युशन. म्हणजे आपल्याला काय करायचं माहिती आहे का, आपले एक सोल्युशन दिलेलं आहे, त्याची मोलॅरिटी किती आहे 1.5 आहे H2SO4 आणि ते किती दिले 10 लिटर दिलेलं आहे. 10 लिटर दीड मोलॅरिटीचं H2SO4 दिलं. त्याच्यापासून आपल्याला एक नॉर्मॅलिटी असलेलं H2SO4चं द्रावण बनवायचं आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त करून आपण जे करतो ना मिक्सचर टाईपचं, त्या टाईपचा प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला प्रश्न काय लागला तुम्हाला, 1.5 मोलॅरिटी H2SO4 आपल्याला दिलंय किती 10 लिटर, त्याच्यापासून आपल्याला एक नॉर्मॅलिटी असणारं H2SO4 बनवायचं आहे. ते बनवण्यासाठी आपल्याला काय ऍड करावं लागेल याच्यामध्ये, कळलं? आता तिथे ऑप्शन बघा काय आहेत. बाय ऍडिंग 5 DM³ ऑफ वॉटर टू इट, बाय ऍडिंग 294 ग्रॅम ऑफ H2SO4 टू इट, बाय ऍडिंग 20 DM³ ऑफ DMQ म्हणजे लिटर DMQ ऑफ वॉटर टू इट, बाय ऍडिंग 174 ग्रॅम ऑफ H2SO4 टू इट. हा नाही, वॉटर H2SO4 ऍड करायचं ते अजून नाहीच माहित आपल्याला काय करायचं. आपल्याला सॉल्व्ह डायल्यूट करायचं की कॉन्सन्ट्रेट, डायल्यूट करायचं असेल तर वॉटर, कॉन्सन्ट्रेट करायचं असेल तर H2SO4. तर आपल्याला तर ह्याचे कसं आहे, खूप म्हणजे थर्ड लेवलचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे एकदम बेसिक पण नाही, मोलॅरिटी पण नाही, त्या पुढे अजून गेला हा प्रॉब्लेम. नॉर्मॅलिटीचे पण आहे त्या पुढे अजून. आन्सर सांगा, मी तुम्ही सोल्युशन करून देतो. 3 आहे आन्सर त्याचं. हा असंच का? हा फॉर्म्युला त्याचे मी तुम्हाला बेसिक सगळं सांगतो. हे ऐका, हे गणित नंतर सोडू आपण, आधी बेसिक प्रॉब्लेम बेसिक सांगतो तुम्हाला मी सगळं. एवढं आपल्याला हे माहितच पाहिजे, ह्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येत नाही. ते बेसिक आहे, ह्याच्यावर गणित सगळे फिरून येतात. पहिला काय मोल, मोल म्हणजे काय असतंय, जे आपण जे कंपाऊंड वगैरे वापरतो ना, त्याला एक क्वांटिफाय करण्यासाठी एक युनिट आहे केमिस्ट्रीचं. म्हणजे केजी वगैरे कसं असतं बाकीचं, तसं आपण कंपाऊंडला कुठल्या पण त्या वॉटरमधलं किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन सांगण्यासाठी जे आपण युनिट वापरतो ते म्हणजे मोल आहे. मोलचा फॉर्म्युला काय, म्हणजे एक मोल म्हणजे कसं, आता मोलचा फॉर्म्युला आहे ना काहीतरी, काय फॉर्म्युला त्याचा, मोलचा फॉर्म्युला आहे वेट इन ग्रॅम अपॉन मोलिक्युलर वेट. आता ते मोलिक्युलर वेट म्हणजे काय, ते आपण मगाशी ॲटॉमिक मासचं मिळून आपण जे काय बनवतो ना मोलिक्युलर वेट, त्याचं ते येते. तर मला सांगतो मी आता मोल कसे काढायचे. आता समजा 18 ग्रॅम वॉटर घेतलंय आपण, ठीक आहे, 18 ग्रॅम वॉटर आहे, तर ते किती मोल असेल. 18 ग्रॅम वॉटर म्हणजे किती मोल वॉटर असणार आहे, असा आपल्याला प्रश्न येणार, ठीक आहे. तर आता वेट किती यायचं, आपण दिलेलं वेट आहे, वेट किती आलं याचं 18. याचं मोलिक्युलर वेट किती आता यायचं, इथे मोलिक्युलर वेट कसं काढायचं, हा मास नंबर घ्यायचे आणि त्याची बेरीज करायची. अच्छा, आता हायड्रोजनचा मास नंबर किती आहे 1, याचं 2 आहेत ना, म्हणजे 1 अधिक 2 झाले. ऑक्सिजनचा किती आहे 16 झाले 18, म्हणजे याचा 18ला 18 आला किती आलं उत्तराचं 1 मोल आलं याचं. म्हणजे 18 ग्रॅम वॉटर म्हणजे 1 मोल आला. हा, आता 36 ग्रॅम म्हणजे 2 मोल, 54 म्हणजे 3 मोल, असे
वाढत जातात. आता CO2 सांगा बरं. 44 ग्रॅम CO2. 44 ग्रॅम CO2 घेतला आपण, किती मोल येतील? CO2 किती येते? किती आपण घेतला? 44 ग्रॅम. Cचं किती आहे? मोलिक्युलर वेट किती आहे त्याचा? ॲटॉमिक मास किती आहे? 12. आणि आता एकच आहे आपल्याला, म्हणजे एकच घ्यायला लागेल. आता ओचं किती आहे? 16. तर O दोन आहेत, 16 दोन्ही 32 आले इथं. इथं आला 44. आपण 44 घेतलं इथं, मग त्याचा 44 डिवायडेड बाय 44. जोपर्यंत तुमचे पहिले 30 पार्ट होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला काय येणार नाही. मी आता सांगतो. तर ॲटॉमिक मास पार्ट पाहिजेत प्रत्येकाचे. ॲटॉमिक मास जर पार्ट नसेल तर तुम्ही काढणार कसं? तुम्हाला मी युरियाचं सांगा. युरियाचं मोल सांगा बरं. युरियाचा ॲटॉमिक मास सांगा. मोलिक्युलर वेट युरियाचं किती आहे? पहिलं काय आहे, केमिकल कंपाऊंड माहित पाहिजे. पहिली स्टेज. केमिकल कंपाऊंड माहित झाल्यानंतर त्या केमिकलमध्ये जे इलेमेंट आहेत त्यांचा ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास माहित पाहिजे. मग तुम्ही इकडे येता. पहिली स्टेज तुम्हाला सांग 30 पहिले पार्ट पाहिजेत, तरच तुम्हाला प्रॉब्लेम सुटतील. H2SO4 सांगा बरं. 49 ग्रॅम ऑफ H2SO4 घेतला आपण. 49 ग्रॅम H2SO4. याचं काढा बरं. 49 ग्रॅम H2SO4 म्हणजे किती मोल येतील? काढा घे, सोडा आहे. H2SO4 चं किती येते मोलिक्युलर वेट? सल्फरचं किती आहे? सल्फरचा ॲटॉमिक मास किती आहे? 14 ॲटॉमिक नंबर आहे. 28. हायड्रोजनचे 2 आले. सल्फरचे किती आहेत? 28. ऑक्सिजनचे किती आहेत? 16 गुणुले 64. नाही, काय तर चुकलं इथं. सल्फरचं 32 आहे रे. सल्फरचं 32 आहे. 28 का? 94 नाही तिथे. किती येते? 98 येते. आता इथं आपल्याला कसं करायचं आहे? 49 ग्रॅम दिले ना, आणि मोलिक्युलर वेट किती यायचा? 98. म्हणजे उत्तर किती आलं? 0.5 आलं. 0.5. असे काय करा, एक कंपाऊंड आहेत ना, एक 10 कंपाऊंड काढा महत्वाचे. त्याचे मोलिक्युलर वेट आधीच पाठ करून टाका. तुम्हाला परत ते एक्झामच्या काळात हे करायची गरज पडत नाही. HCl वॉटरचं विचारतात, CO2चं विचारतात, H2SO4 फेमस आहे त्यांचा. परत HClचं विचारतात, HNO3चं विचारतात. असे 8-10 कंपाऊंड करा, त्याची पाठच करून ठेवा, म्हणजे परत तिथं कन्फ्युजन नको किती आहे काय आहे. युरियाचा CO2 NH2 CO2 केमिकल फॉर्म्युला आहे. आय थिंक 256 आहे मोलिक्युलर वेट त्याचा. CO2 NH2 CO2. मग त्याच्या स्टेजेस काय त्या आपण आपल्याला वाटतं की न्यूमरिकल्स शिकवा, पण न्यूमरिकल्सला आधी खूप माहिती पाहिजे. तुम्हाला पहिले ते कंपाऊंडचं नाव माहित पाहिजे, त्याचं केमिकल फॉर्म्युला माहित पाहिजे, परत त्याचे ते ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास त्या प्रत्येक एलिमेंटचा माहित पाहिजे. नंतर बेरीज करून मग व्हॅल्यू टाकायचे. डायरेक्ट सूत्रपाठ करून काय नाही डायरेक्ट सगळं माहित पाहिजे. मोलचं कळालं? मोलची काय आयडिया? कोणाला काय प्रॉब्लेम? आणि मोलचं सूत्र काय? ग्रॅम पर मोलिक्युलर वेट. तेच आहे, म्हणजे जे फॉर्म्युला तेच येते ना. आता जाऊ आपण मोलॅरिटीकडे. आता त्या पुढचा मोल आला बेसिक. आता मोलॅरिटीकडे. मोलॅरिटी सांगा कोण आहे? कोणाला माहिती आहे मोलॅरिटीचं? मोलॅरिटी सांगा कोण आहे? मोलॅरिटी कॅपिटल एम आहे आणि मोलॅलिटी स्मॉल एम आहे, हे पण लक्षात ठेवा. ते देत नाहीत तिथं, कॅपिटल स्मॉल देतात प्रश्नात. तिथं परत आणखीन कळत नाही की आपण काय सोडवलंय.
मोलॅरिटीला कॅपिटल एम आहे, मोलॅलिटीला स्मॉल एम आहे, कारण त्याचे फॉर्म्युले चेंज आहेत परत. आता मोलॅरिटीचं सूत्र सांगा. हा, मोल पर युनिटच आहे, किती कशात? लिटर मध्ये. म्हणजे त्या कंपाऊंडचं मोल किती आहेत आणि ते किती लिटर सोल्युशन मध्ये हे. मोलॅरिटी म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन आपल्याला सांगायचं आहे त्या कंपाऊंडचं त्या लिटरमध्ये. 1 लिटरमध्ये किती तो मोल कॉन्सन्ट्रेटेड आहे म्हणजे आपल्याला मोलॅरिटी सांगायचं, त्याचं लक्षात ठेवा. सोल्युशन इन लिटर. लिटर म्हणजेच किंवा आता ह्या करतात काय दिलं आपल्याला? डीएम क्यूब दिले ना. लिटर म्हणजेच डीएम क्यूब असतं, लक्षात ठेवा. इथं त्यांनी लिटर नाही दिलं, डीएम क्यूब दिले. अजून त्यांनी टफ केले त्याला. आता सांगा बरं एखादं आता ह्याच आपण काढू. आता हे 1.5 H2SO4 दिले ना मोलॅरिटी. आता इथं मोलॅरिटी दिल्या समजा, आणि आपल्याला समजा किती सोल्युशन आहे? 10 लिटर आहे. हा, तर 10 लिटर दिलेलं आहे इथं. मग आता आपल्याला काढायचं किती? मोल काढायचे. ते मोल इन सोल्यूट किती येईल याचं? 15 मोल आहेत. कशाचे? H2SO4 चे. त्याच्यावर आपल्या मोलॅरिटी आहे त्याची H2SO4 ची 10 लिटर मध्ये, म्हणजे किती आपण टाकले असणार मोल त्याच्यात? 15 मोल त्याचे आपण H2SO4 चे टाकलेत त्या 10 लिटर मध्ये, तेव्हा त्याची मोलॅरिटी 1.5 झालेली आहे, 1.5 झालेली आहे. हे सांगा प्रॉब्लेम काय? आता कसं काढा, कळलं का ह्याचं मोलॅरिटीच? हा, मग कॅपिटल एमच घेतले आपण. 1.5 एक्स आणि 10 लिटर. 15 मोल. ज्यावेळेला आपण 10 लिटर मध्ये 15 मोल H2SO4 टाकेल तेव्हा त्याची मोलॅरिटी 1.5 होईल. त्याचं मोलॅरिटी काढायचं प्रॉब्लेम आहेत पुस्तकात, प्रॉब्लेम आहेत दिलेले. आता फॉर एक्झाम्पल समजा आता मोलॅरिटी काढायची आहे. आता ते काय करतात मोलॅरिटीला? पहिल्यांदा त्याचं वेट देतात. आता समजा फॉर एक्झाम्पल आता H2SO4 आहे, ते काय करतात? ते सांगतात की 49 ग्रॅम H2SO4 आहे. तो किती कशात टाकला आपण? समजा 2 लिटर घेतलं तर त्याची मोलॅरिटी किती? असा प्रश्न आहे. म्हणजे 49 ग्रॅम H2SO4 आहे, ते आपण 2 लिटर पाण्यात टाकलं तर त्याची मोलॅरिटी किती? मग आपल्याला पहिल्यांदा मोल काढावं लागतात, मग नंतर ते मोलची व्हॅल्यू घेऊन मोलॅरिटी काढावी लागते. कळलं? आता मोल किती येतात त्याचे? मोल 0.5 येतात. 0.5 मोल आले आणि लिटर किती आहे? 2. त्याचं उत्तर किती येते? 0.25. माझा मी करतो. 0.25 हे जो ते झाली मोलॅरिटी. 0.25 त्याची मोलॅरिटी आहे. काल मोलॅरिटी काढायची कसं? पहिला तुम्हाला मोल काढता आले पाहिजेत आणि ते लिटर मध्ये कन्व्हर्जन करायचं कसं असेल ते. त्यासाठी तुम्हाला ॲटॉमिक मास पाठच पाहिजे, त्याशिवाय पुढे जाता येत नाही. पहिली स्टेप ॲटॉमिक मासची. मोलॅरिटी झाला. आता हे सांगा, आता मोलॅरिटी सेमच आहे सगळं, फक्त एका ठिकाणी चेंज केलाय त्यांनी. मोलॅरिटी मध्ये सोल्युशन इन लिटर आहे ना, तिथं वेट मध्ये घेतले, किलोग्राम मध्ये घेतले. म्हणजे सॉलिड मधलं जर आपल्याला काढायचं असेल तर मोलॅरिटी वापरायचं, लिक्विड मधलं वापरायचं असेल तर मोलॅरिटी आहे आपली. म्हणजे सॉलिड फॉर्म मध्ये जर दिलं असेल तर किलोग्राम मध्ये दिलं ते. तर इथं फक्त हे येतं, इथं काय ते जे काय सोल्यूट आहे ना, सोल्यूट इन किलोग्राम, एवढंच फरक आहे फक्त.
मोलॅलिटीमध्ये मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी, इथं मास वापरतात डायरेक्ट. पुस्तकात आहेत की सगळ्या 8वी 9वी 10वी 11वी 12वी सगळे आहेत. प्रत्येकाच्या पाठीमागं किंवा सॉल्व्ह करून पण दिले त्यांनी. मोलॅरिटी आणि मोलॅलिटी फरक फक्त काय आहे की मोलॅरिटी लिक्विडमध्ये वापरतो आपण आणि मोलॅलिटी सॉलिडमध्ये वापरतो, तेवढं लक्षात ठेवा. आता पुढचं कुठलं आहे? नॉर्मॅलिटी. नॉर्मॅलिटी काय असते सांगा बरं? नॉर्मॅलिटी कॅपिटल एन असते. नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला काय? नॉर्मॅलिटीचं काय माहिती आहे का? इक्विव्हॅलंट वेट अपॉन सोल्युशन इन लिटर. इथं पण लिटरच आहे. नॉर्मॅलिटी आणि मोलॅरिटी मध्ये लिटरच आहे. खाली वर फक्त काय की तिथं मोल होते, इथं काय इक्विव्हॅलंट वेट आहे. आता पहिलं आपल्याला काय इक्विव्हॅलंट वेट काढावं लागतं इथं, नंतर नॉर्मॅलिटीकडे जातोय आपण. इक्विव्हॅलंट वेट पहिलं कसं काढायचं त्याचा फॉर्म्युला वेगळा आहे. इक्विव्हॅलंट वेटचा फॉर्म्युला काय माहिती आहे कोणाला? हे सगळे एका गणितात आहेत. हे सगळे जे आहे ना ते एका गणितात शिकवलं, एका गणितात येते सगळे. हेच इक्विव्हॅलंट वेट काय? मोलिक्युलर वेट डिवायडेड बाय व्हॅलन्सी किंवा चार्ज ऑन दॅट कंपाऊंड. इक्विव्हॅलंट वेट म्हणजे काय असतंय? मोलिक्युलर वेट अपॉन व्हॅलन्सी और चार्ज ऑफ दॅट कंपाऊंड. आता समजा आता हे तुम्हाला सांगतो एक्झाम्पल कसं. आता HCl एक कंपाऊंड आहे, H2SO4 एक कंपाऊंड आहे. आता याचं HClचं मोलिक्युलर वेट किती आहे? ह्याची आपल्याला नॉर्मॅलिटी काढायची आपल्याला. समजा क्लोरीनचं किती आहे? 35.5 ॲटॉमिक मास आणि हायड्रोजन एक किती झालं? म्हणजे 36.5 झालं. आणि क्लोरीनची व्हॅलन्सी किंवा चार्ज किती आहे ह्या कंपाऊंडवर? काय आहे चार्ज? काय याचा किंवा व्हॅलन्सी किंवा चार्ज काय आहे कंपाऊंडचा? इथं फॉर सिंपल सांगा, त्यात किती इलेक्ट्रॉन असे एकमेकाला द्यावे लागतात? एक लागतोय. म्हणजे ते लक्षात ठेवा फक्त. चार्ज म्हणजे काय? एक. आता हायड्रोजनची व्हॅलन्सी किती आहे? एक. क्लोरीनची व्हॅलन्सी किती आहे? एक आहे. हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला देतो म्हणून यांची व्हॅलन्सी, या कंपाऊंडची व्हॅलन्सी एक आली. किंवा चार्ज किती आला? एक आला. हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला कळेल. आता इथं आपल्याला मोलिक्युलर वेट किती आलं HClचं? 36.5 आणि व्हॅलन्सी किती यायची किंवा चार्ज एक. म्हणजे नॉर्मॅलिटी किती आली? 36.5 आली. कशाची? HClची. आता H2SO4 घ्या. H2SO4 चं मोलिक्युलर वेट किती आहे? 98 आहे. तर व्हॅलन्सी किंवा चार्ज किती आहे त्याचा? कसं काय व्हॅलन्सी चार्ज कसं काढायचा? ह्याची व्हॅलन्सी बघायची, ह्याची व्हॅलन्सी बघायची, ह्याची व्हॅलन्सी बघायची. तिघांची व्हॅलन्सी एकच असते, त्याशिवाय ते कंपाऊंडच तयार होत नाही. जर हायड्रोजन देणार आहे तर घेणाऱ्याची बी तेवढीच पाहिजे ना. देणारा घेणारे सेमच असते व्हॅलन्सी. मग ती व्हॅलन्सी किती द्यायची? 2 आहे. कारण की ऑक्सिजनला किती लागतात? 2 लागतात. हायड्रोजन किती आहेत? 2 दिले. सल्फरची व्हॅलन्सी किती आहे? सल्फरचं किती आहे? 16 आहे ना. 16 नाही 14 आहे. 2 8 6. सल्फरला पण 2 लागतात. व्हॅलन्सीची किती आली? 2 आली. ह्याचं नॉर्मॅलिटी किती? ह्याची इक्विव्हॅलंट वेट किती? 14. नाही 2 8 6 नाही 16 आहे. 16 सल्फर 16 आहे. 2 8 6 येते. ह्याचा इक्विव्हॅलंट वेट किती आला? H2SO4 चा 49 आला. आपण आता काय करतोय? फक्त इक्विव्हॅलंट वेट काढतोय, अजून नॉर्मॅलिटी नाही गेलो आपण. इक्विव्हॅलंट वेट असा काढायचा. आता काय करतात ते एक कंपाऊंड देतात H2SO4. समजा H2SO4 सांगतात की
H2SO बरोबर इक्विव्हॅलंट वेट सांगत नाही त्याचं, ते फक्त सांगतात H2SO बरोबर कंपाऊंड आहे, त्याची नॉर्मॅलिटी 1 आहे, तर मग त्याचं सोल्युशन किती असेल काय असेल. आता ह्याच्यात आपल्याला नॉर्मॅलिटी समजा H2SO4 ची काढायचे, तर H2SO4 ची इक्विव्हॅलंट वेट किती येते 49, आणि आपण ते किती लिटर सोल्युशन मध्ये टाकलंय ते लिटर आपल्याला खाली येणार. समजा आपण 2 लिटर अर्धा लिटर मध्ये टाकलंय, समजा हाफ लिटर सोल्युशन आहे, त्याच्यामध्ये आपण H2SO4 टाकलंय, म्हणजे H2SO4 ची इक्विव्हॅलंट वेट किती आलता 49, आणि इथे किती आहे हाफ लिटर. किती झालं याचं उत्तर 98 नॉर्मॅलिटी आली. कळलं का नॉर्मॅलिटी? थोडं कन्फ्युजिंग होते सगळं, पण करावंच लागेल, त्याला पर्याय नाही. हा, इक्विव्हॅलंट वेट पहिला काढायचं, इक्विव्हॅलंट वेट काढायला परत वेगळा फॉर्म्युला आहे, आणि त्या फॉर्म्युल्यावरनं परत सोल्युशन किती सोल्युशन आहे आपलं, त्याच्यावरून परत आपण नॉर्मॅलिटी काढायची. नॉर्मॅलिटी कळाली? नाही अजून प्रश्न, अजून कन्सेप्ट आहेत पुढे, प्रश्न अजून एवढ्या सुटत नाही आपल्या. आता आहे की मोलॅरिटी आणि नॉर्मॅलिटी मध्ये काय रिलेशनशिप आहे. आता हे तर ह्या प्रश्नात काय दिले बघा, एकात मोलॅरिटी दिल्या आणि एकात नॉर्मॅलिटी दिल्या. आपल्याला हे तर फॉर्म्युला वापरताच येत नाही तिथं. आता वेगळाच फॉर्म्युला आहे की मोलॅरिटी आणि नॉर्मॅलिटी मध्ये रिलेशनशिप काय आहे. हा, काय फॉर्म्युला काय त्याचं? नाही, क्रॉस मल्टिप्लाय नाही करायचं आपल्याला, काय फॉर्म्युला आहे त्याचा, पार्ट आहे, स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला आहे त्याचा. एन फॅक्टर असा फॉर्म्युला याचा. नॉर्मॅलिटी इज इक्वल टू मोलॅरिटी इंटू एन फॅक्टर. जर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये डायरेक्ट मोलॅरिटी दिलंय आणि नॉर्मॅलिटी दिलंय आणि तुला उत्तर काढायचं आहे, तर तुम्हाला हे फॉर्म्युला वापरायला लागतं, ते सूत्र वापरून येत नाही उत्तर परत, तिथंच आपण खेळत बसतोय. मग एन फॅक्टर काय असतं इथं? आता नाही, एन फॅक्टर देत नाही, ते कंपाऊंड वरून काढायचं असतो एन फॅक्टर परत. तिथं पण कंपाऊंड जे आहे ना त्याच्यावरून काढावं लागतं आपल्याला. तर कंपाऊंड मध्ये ना एन फॅक्टर म्हणजे आता जी व्हॅलन्सी शिकवली तुम्हाला, व्हॅलन्सी किंवा तो चार्ज, ते म्हणजे एन फॅक्टर असतं, हे लक्षात ठेवायचं. तेवीसचा प्रश्न पेपर लय अवघड होता, म्हणून तर कट ऑफ 108 लागलाय. हे 23 आहेत प्रश्न सगळे, आपल्या एका प्रश्नात एवढा अडकलोय आपण. मग एन म्हणजे किती आलं, व्हॅलन्सी किंवा चार्ज असतो तो, म्हणजे HCl चा 1 आहे, H2SO4 चा 2 आहे, HNO3 चा 3 आहे, असं ज्याचे ते तुम्हाला ते कळून जातंय. ते थोडी प्रॅक्टिस केली ना त्याचे व्हॅलन्सी किंवा चार्ज कळून जातोय. हा आपल्याला नॉर्मॅलिटी आणि मोलॅरिटीचा रिलेशनशिप आहे. आपण एक मोलॅरिटीचं सूत्र बघितलेलं बघा, मोलॅरिटी इज इक्वल टू मोल अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे इथे काय झालं आपलं, मोल इज डायरेक्टली इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. म्हणजे व्हॉल्यूम वाढवलं की मोलॅरिटी कमी होत्या, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी होते, आणि व्हॉल्यूम कमी केला की मोलॅरिटी वाढते. तिथे कसं आहे, तिथे एक फॉर्म्युला आहे की आपला, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की MV इज इक्वल टू कॉन्स्टंट, बरोबर. म्हणजे आता आपल्याला काय होतं, हे कंपाऊंड करायचं, पहिलं कंपाऊंड होतं तर दुसरे कंपाऊंड करायचं आहे. एक दिलंय कंपाऊंड त्याने, त्याला दुसरं काय, म्हणजे आपल्याला इथं M1V1 इज इक्वल टू M2V2 हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे, आणि हा फॉर्म्युला इथं वापरायचा आहे. आता ह्यात व्हॅल्यू टाका, आता गणित उत्तर सुटते लगेच. आता 1.5 मोलॅरिटी आहे, म्हणजे काय झालं, लिटर मध्ये फक्त लक्षात ठेवा, बाकीच काय लक्षात ठेवा, लिटर लक्षात ठेवा, त्यात काय पण असतं लिटर असतं, आणि मोलॅरिटीला केजी असते, एवढं लक्षात ठेवा. आता इथं मोलॅरिटी किती दिली आपल्याला 1.5, आणि ह्याची हे किती आहे 2, हे किती येते नॉर्मॅलिटीची 3 येत्या, किंवा आपण त्याचं हे करू शकतो आपण, किंवा आपण त्याच्याकडे ते कळले घेऊ शकतो. त्याची नॉर्मॅलिटी किती दिली 1, त्याची आपल्याला मोलॅरिटी काढायची, आणि त्याचा फॅक्टर किती आहे 2, म्हणजे आपल्याकडे M2 किती आला 0.5 आला. म्हणजे आपल्याला 0.5 मोलॅरिटीचं कंपाऊंड तयार करायचं आहे.
कळलं? आपल्याला दीड मोलॅरिटीचं दिलेलं आहे, ते 10 लिटर आहे. आता आपल्याला 0.5 मोलॅरिटी असणारं कंपाऊंड तयार करायचं, त्याच्यासाठी आपल्याला किती वॉटर टाकावं लागेल? हा, म्हणजे आता मोलॅरिटी कमी झाल्या, राईट? मोलॅरिटी कमी झाल्या म्हणजे आपण पाणी वाढवावं लागेल, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी झालं नाही. तर मग आपलं इथं कळलं की आता पाणी टाकायचं, H2SO4 नाही टाकायचं. इथं जर मोलॅरिटी वाढली असती तर H2SO4 टाकावं लागलं असतं. आणि आता मोलॅरिटी कमी झाल्या म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी झालंय, आपल्याला इथं आता पाणी टाकायचं आहे. तर ते पाणी आपल्याला किती टाकायचं आहे ते काढायचं आहे. आता M1 किती आपला? M1 V1, M2 V2. M1 किती आपला? 1.5. V1 किती आहे? 10. M2 किती आलाय? आणि V2 आपल्याला काढायचा आहे. आता किती झालं? V2 किती लिहिते आपला? 30 येते, बरोबर? 30 फायनल व्हॉल्यूम झालाय. 30 आपलं उत्तर नाही आलं. 30 हा फायनल व्हॉल्यूम आहे. त्याच्यातून आता पहिलं जे लिटर होतं का ते वजा करावं लागेल. म्हणजे आपल्याला ऍड किती करायचं ते विचारलंय तुम्ही. 30 लिटर मध्ये म्हणजे आता 30 - 10 वजा करा, मग आपल्याला उत्तर येईल की 20 लिटर. 20 लिटर ऍड केल्यानंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपल्याला ऍडेड किती करायचं आहे? V2 - V1, 30 - 10, 20 लिटर म्हणजेच DM³ कळ? उत्तर बघा आता. बाय ऍडिंग 20 DM³ ऑफ वॉटर टू इट. कळलं काय प्रश्न? किती म्हणजे एवढा सोपा आहे काय? डायरेक्ट नाही सुटत कशावर. मला सुटला नव्हता लवकर. आणि तिथे टाइम असते आपल्याला 1 किंवा 1.5 मिनिटं प्रत्येक प्रश्नासाठी. एवढे जे हे प्रश्न यासाठी डायरेक्ट आपला हा फॉर्म्युला पाठच पाहिजे. नॉर्मॅलिटी आणि मोलॅरिटी सोल्युशन रिलेशनशिप, आणि हा तर काय फॉर्म्युला नाही, हे डेरिव्हेटिव्ह आहे, त्याच्यावरून काढलंय आपण. हा फॉर्म्युला पाठ पाहिजे. तसंच अजून रिलेशन आहेत ना बाकीच्यांचे, मोलॅलिटीचं नॉर्मॅलिटीचं काय ते रिलेशन जर पाठ करून ठेवले तर प्रश्न फिरून आला तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे. प्रश्न कळाला आता? हे उत्तर कळालं व्यवस्थित कसं आलंय काय आलंय ते. फॉर्म्युले सगळे पाठ झाले, सगळे ते फॉर्म्युले पाठ म्हणजे फॉर्म्युले कळाले कसे आलेत ते. पुढचा घेऊ का आता प्रश्न? अरे आपलं हे जर समजलं तर केमिस्ट्रीचा लेक्चर घेण्यात फायदा. बाकी तर वाचून समजते सगळं, बाकीचं काहीच अडचण नाही. फक्त फॉर्म्युले आपल्या न्यूमरिकल्स अवघड जातात.